आता हे झालंय म्हणजे हे काय ही जी थिअरी आहे जी वडेट्टीवार साहेब मांडताय ही थिअरी फॅक्ट आहे. ही थिअरी ही फॅक्ट आहे. त्याच्यात काही म्हणजे मला असं काही झालं तर आश्चर्य वाटणार. राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळामध्ये प्यादच मारलं जातं. आणि मी अजूनही म्हणतो प्याद आहे तो बिचारा. तो बिचारा आहे. ठीक आहे तो असेल त्याच्या लेवलला. पण त्याचा वापर झाला. तुम्ही सगळ्या खुनांच्या मालिका बघा ज्या अजून महाराष्ट्राला सांगितल्याच जात नाही, महाराष्ट्रापर्यंत आणल्याच जात नाहीत. आम्ही सांगतोय त्याची फक्त न्यायालयीन चौकशी करा, बाकी काहीच चौकशी करू नका. तुम्हाला लगेच फोन्स प्रत्यक्ष चौकशी तुम्हाला लगेच कळेल कोणी कुठली कुठली कशी कशी सुपारी कशी वाजली शेवटी काय. अजितदादा याबाबत काय बोलत नाहीये सत्ताधारी लोकांना. काय वाटतं मुंडेच्या ठिकाणी आता भुजबळांना आणलं जाईल का? मी एवढा ज्योतिषी मी इतका महान ज्योतिषी नाही की कोण कोणाला किती वाजता आणलं जाईल हे सांगू शकेल. आणि मी ते का बोलत नाहीत. मी काही इयरनोज थ्रोटचा डॉक्टर नाही की यांच्या तोंडातनं काय शब्द तपासत नाहीत येत नाहीत याची तपासणी करायला. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, मुंडेंचं नाव होतं वारंवार, त्यानंतर अशा गोष्टी समोर येतात. याच्याशी माझा काय संबंध. अजितदादांनी काय करावं हे अजितदादा बघतील आणि जनता बघेल महाराष्ट्राची. मोठा आकार सरकारमध्ये असल्यामुळे त्यामुळे छोट्या आकाराला कुठेतरी वाचण्याचं काम सुरू होतं. धनंजय मुंडे राजीनामा पहिल्या दिवसा सांगतो. तुम्ही काय वारंवार प्रश्न विचारतो. तुम्ही पत्रकार लावून धरा ना. मी तर पहिल्या दिवसापासून सांगतो की मोठा आकाबिका कोण नाही. बॉस DM दाऊद इब्राहिम कोण आहे. कशाला इथे तिथे फैली चालतात. तुम्ही पत्रकार सुद्धा कशाला इथे तिथे गोळ्या मारता. बोला ना जे खरं आहे महाराष्ट्राला कळू द्या ना. मोठा आका छोटा आका काका बाका कशाला आका बिका काय नाही हो. नावं घ्या ना. आपण काय घेऊन खाल्लंय का कोणाचं. आपण हे जनतेसाठी करतो. एवढे खून पडून जर आपण नावं घेणार नसू, इतकी दहशत होऊन पण नावं घेणार नसू तर समाज कार्य करण्यासाठी आपण लायक नाही. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची सध्या मागणी सध्या मी पहिल्या दिवसापासून करतोय. मी प्रश्न कोणाला विचारताय. त्या माणसाने पहिल्यांदा राजीनामा मागितला त्यालाच विचारताय का. ते असल्यामुळे त्यांच्या कारवाईला कुठं असं जाऊ द्या. चला पुढचा प्रश्न विचार. सर संपत्ती जप्त करण्याची कोणाची कराड या कोणाची आरोपी जे हत्यार अहो तेच गोंधळाचं वातावरण तयार केलं गेलंय. कोणाची संपत्ती जप्त करणार आहे. मकोका कोणाला लावणार आहे. खंडणीच्या याला का जो मर्डर मध्ये आहे. स्पष्टता कुठेच काय नाही ना. तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी करणार होते. जज कोण जज अजून जज येतच नाही समोर. का जज पण घाबरलेत. नको नको ही चौकशी आमच्याकडे नको. हे काय असा गोंधळ घालून ठेवलाय की ते म्हणतात ना बरोबर संभ्रमित करून ठेवा सगळ्या लोकांना. म्हणजे काहीच लोकांनाच समजणार नाही काय चाललं. आणि मग त्याच्यातनं या सगळ्यातनं तुम्ही परभणी पार कोपऱ्यात ढकलून दिले. जा सोमनाथ कोण सोमनाथ सूर्यवंशी जा ढकलला गेलाय. चला संपलं. वाईट अवस्था आहे. औषधिक ऊर्जेपासून निघणारे राखेत धनबाद आहे ते गँग ऑफ वासेपूरमध्ये धनबादचं ते कोल होतं ना तसं आहे. सेम स्टोरी आहे. पैशातनं पैसा पैशातनं पैसा पैशातनं क्रिमिनलायझेशन. धंदा आहे लेकिन धंदा आहे. अजित पवार यांच्या आईने काल विठोबाकडे साकडं घातले की पवार हे एकत्र यावं गुन्हे गोविंदन राहावं. तर नरहरी झिवर म्हणतात की छाती फाडलेले पवार दिसतात. पटेल आणि अच्छा किती वाजता बोलले हे काल म्हणाले त्यांच्या वक्तव्याच्या की पवार चांगलंय. म्हणजे मला तर काय या विषयावर मला माझं दैवत बिवत ह्याच्यावर मला काय बोलायचं नाही. साहेब सुद्धा माणूस आहे. त्याला सुद्धा हृदय होतं. त्याला सुद्धा भावना होत्या. हे समजणाऱ्या माणसांनी आधी साहेबांची क्षमा मागावी. साहेब आम्हाला माफ केला. माफ केल्यानंतर काय बोलायचं ते बोला. हे बस झालं. आता दैवत आहेत अमुक आहेत तमुक आहेत. दिलंय साहेबांनी. जिरवा साहेब विसरू नका. जे दिलं गेलं ते सगळं साहेबांनी दिलं तुम्हाला. उगाच आता हे नौटंकी सुरू करू नका. बस झालं. बस उगाच इमोशनल खेळायला जाऊ नका शरद पवारांची. दैवत आहेत दैवत आहेत दैवत आहे. दैवताला सोडून जाताना लाज नाही वाटली काय. कशाला उगाच त्यांच्या कार्यकर्त्यांना चिडवता. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात राग येईल असं म्हणजे आम्हाला राग येतो ना. कशाला तुम्ही फसवलात ना पवार साहेबांना. नाही फसवलं तर सांगा आम्ही नाही फसवलं.
तुम्हाला उपसभापती कोणी बनवलं? कशाला उगाच निष्कारण वाद निर्माण करतात? तुमचं चालू आहे, बरं चालू आहे, साहेब बघतील ना, साहेब भूमिका घेतील ना, तुम्ही कशाला त्याच्यामध्ये? आपलं काम नाही ना, आम्ही बोलतो का कधी? निष्कारण पब्लिसिटीसाठी काहीतरी आमचे दैवत आहेत, आमचे देव आहेत, घरात फोटो लावायला घाबरतात तुम्ही. मात्र आईंनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तर आता प्रत्येक नेता बोलायला चालू केलाय दादांच्या गटातला. आईबद्दल मला काय बोलायचं नाही, त्यांच्या घरातल्याबद्दल मला कुठेही एक शब्दही बोललेलो नाही, बोलणार नाही. पण हे नरहरी झिरवळ आणि हे अशी जी प्यादी आहेत, त्यांनी कधी साहेबाच्या मनाचा विचार केला का? साहेबांना काय दुःख झालं असेल, आजही काय दुःख असेल, याचा कधी विचार केलाय का? कशाला नौटंकी करतात तुम्ही? आज त्या घरी सुखी राहा ना, आम्ही आहोत आमच्या घरात सुखी. आणि प्रत्येकाला सत्ता चाटायला जायची अशी काही गरज नाही वाटत आहे. आम्हाला नाही वाटत सत्ता यावी हाताशी, पण म्हणून तुम्ही दैवत म्हणून उगाच ब्लॅक इमोशनल कशाला खेळताय? उगाच कशाला आमची डोकी फिरवतात? जिल्हा परिषदेचा कारभारही आता प्रशासनाच्या हाती जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ येत्या 17 जानेवारी संपणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय आहे. एवढे वर्ष ती महानगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे, आपण काय करू शकतो का? त्यात आपण काही करूच शकत नाही, त्याच्यावरती कशाला चर्चा करू? तर मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला आहे, पारदर्शकता येणार आहे 100 दिवसामध्ये. काय सांगाल, याचा देखील वापर ते लोक करणार? जर चांगलं काही महाराष्ट्रात घडणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. AIचा वापर करून ते जर सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच देशमुख यांना न्याय देणार असतील तर आम्ही स्वागतच करतो. फक्त न्याय देताना AIच्या समोर अजून एक कोणतरी इंटेलिजन्स नको यायला. एक आर्टिफिशियल आणि एक ओरिजिनली तुमच्याकडे खूप इंटेलिजंट माणसं आहेत ना कॅबिनेटमध्ये, ना पैशाचं रोलिंग व्यवस्थित समजतं. सर, जळगावमध्ये नवीन वर्षात हिंसक वळण लागलेलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या पत्नीच्या वाहनाला धडक लागली, तर 2 गटामध्ये लढा. असल्या विषयांवरती काय बोलणार? भुजबळांसोबत आमची पण चर्चा सुरू आहे. त्यांचा मार्ग ठरेल तेव्हा आमचा पण मार्ग ठरेल. भुजबळांनी नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही. तर एकतर भाजपमध्ये जावे किंवा घरी बसावे. ओबीसी नेत्यांचा वापर केला जातो, त्यांनी मंत्रिमंडळावर बाहेर ठेवलं असं वडेट्टीवारांनी म्हटलं. भुजबळांचा वापर केला गेला ह्याच्यात काही दुमत नाही ना, त्याच्यात काय भुजबळांचा वापरच केला. लढताना तलवार त्यांच्या हातात दिली ना. भुजबळ निर्णय वेगळा घेऊ शकतो. मी भुजबळांचं काही घरात गेलेलो नाही, त्यांच्या जवळ नाही किंवा त्यांच्या मनातली गोष्ट ते मला फोनवर सांगत नाही. मी कसं सांगणार तुम्हाला ते काय करणार? ओबीसी नेते भुजबळ म्हणजे परदेशात होते, आज आलेले आहेत, पण वाटतं कुठेतरी ओबीसीला दाबलं जाईल त्यांच्या मार्फत. मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रातलं जे राजकारण चालू आहे, मी पहिल्या दिवसापासून या मताचा आहे की हे जाणून बुजून केलं जात आहे आणि ह्याच्यातनं जी सामाजिक समता, बंधुत्व हे महाराष्ट्रात होतं त्याचं वाटोळं होईल आणि झालं. शिवाजी पार्कमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचा शिल्पाचा भिंतीला भगदाड पडलेला, शिवप्रेमी मी नाराज आहे. ठीक आहे, ते लवकरात लवकर रिपेअर करून घेऊ. यातलं आता हे काय हे काय प्रश्न, याचे विषय आहेत काय? ते लवकरात लवकर रिपेअर करून घ्यावं सरकारने. आणि ते किती जुनं आहे याची काही कल्पना आहे आपल्याला? काही कल्पना आहे आपल्याला किती जुनं आहे? महानगरपालिकेच्या निवडणुका सोहळ्याच्या लढ्याचा नारा ठाकरे गटाकडून दिला गेलेला आहे. शिंदे गटानं देखील सोहळ्याचा नारा देण्यात आलेला आहे. काय वाटतं आपल्याकडनं देखील या विषयावर मी काय बोलणार नाही, कारण तो पवार साहेबांचा निर्णय आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर बघितलं जाईल जे काय आहे ते. जसं आपण त्याच्यामध्ये बोलण्यात काय अर्थ नाही. प्रकाश आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे का की मस्साजोगच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद
निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की वाद निर्माण होऊ शकतो? हे मी वाद निर्माण होताच कामा नाही. त्यांना ती माणुसकीची लढाई आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की एवढे वंजाऱ्यांचे मर्डर झाले तिथे. जरा अभ्यास करा बीडचा. बीडमध्ये वंजारी समाजाचे मर्डर झाले नाहीत का? जे मर्डर झाले त्याच्यातले 60% तर वंजारी समाजाचे. मारणारे कोण आरोपी आहेत? सगळे वंजारीच आहेत. तेव्हा हे जे काही चालू आहे ना की तो वंजारी आहे, तो मराठा आहे, तो अमुक आहे, खुनी असतो, त्याला विकृतीने तो पछाडलेला असतो आणि मेलेला माणसाला जात नसतं. तो मेला, संपला त्याचा विषय. तेव्हा त्याला कृपया जात लावू नका. शोषण आणि शोषित, शोषण करता हा शोषण करताय, त्याला जात नसते. आणि शोषित असतो त्यालाही जात नसते, त्याचं शोषण होत असतं. तेव्हा आपल्याला जो शोषण करतो त्याच्या विरुद्ध लढायचं आहे. ज्यांनी मर्डर केलाय त्याच्या विरोधात लढायचं आहे. आणि हे लढत असताना त्याच्या जातीचं लेबल त्याला लावणं हे म्हणजे समाजावरच अन्याय.